ठीक आहे, तत्कालीन काँग्रेसने केलेलं आहे. बरं. पण नवनाथजी, या संदर्भामध्ये काँग्रेसने अगदी राहुल गांधींनी सुद्धा माफी मागितलेली आहे. त्यानंतरच्या दंगली उसळलेल्या होते त्याची तर खूप मोठी किंमत देशाला सुद्धा आणि काँग्रेसला पर्यायाने प्रचंड मोठी मोजायला लागलेली होती, कारण इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्या सगळ्याचा परिपाक असा होता की मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 40 वर्षांनंतर 42 वर्षांनंतर पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने राजकारण का केलं जातं याच्याबद्दल? नाही, इतिहासातल्या चुका सांगाव्याच लागतील. ज्या काँग्रेसने चुका केल्या त्या चुका आजपासून भोगतो, कारण इतिहासामध्ये झालेली एक चूक ही भविष्यामध्ये अनेक वर्ष नाही, त्याचा पण परिणाम म्हणजे होतो. लष्कराची तशी कारवाई काँग्रेसने- चुकीची होती असं म्हणायचंय का तुम्हाला नाही, तेव्हाची? नाही, लष्कराची कारवाई चूक नव्हती. लष्कराची कारवाई चूक नव्हती, परंतु 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर ज्या शेकडो निष्पाप शिखांच्या कत्तली केल्या गेल्या, धडापासून शिर वेगळं केलं आणि त्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचं समर्थन केलं होतं की मोठा झाड कोसळतं तेव्हा धरणीकंप होतो. अशा पद्धतीचं दुर्दैवी समर्थन तत्कालीन काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी केलं होतं. काँग्रेसचे जगदीश टायटलर असतील, अनेक नेते असतील, या 1984च्या दंगलीमध्ये आरोपी होते, परंतु त्यांचं सरकार असेपर्यंत त्यांना शिक्षा झाली नाही. दुर्दैवानं माफी मागितलीचा उल्लेख केला. माफी कधी मागितली? मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर मनमोहन सिंग यांनी 1984च्या दंगलीबद्दल माफी मागितली. किती वर्षानंतर मागितली? 25 वर्षानंतर माफी म्हणजे मागितली. ही उशिरा माफी मागितली गेली असं तुमचं स्पष्टपणे याबद्दल म्हणणं आहे. पण आज जेव्हा अशा एका मंचावरती कार्यक्रम होतो आणि तिथे भिंद्रनवालेंचा फोटो असतो शहीद म्हणून ठेवलेला त्या मंचावर, तिथे जेव्हा राज्याचे प्रतिनिधी म्हणून आपले मंत्री जातात, ते तुम्हाला कसं मान्य होऊ शकतं? मुळामध्ये हा कार्यक्रम भिंद्रनवाले यांच्या समर्थनामध्ये नव्हता. तो कार्यक्रम वेगळा होता. त्या ठिकाणी काही फोटो ठेवले असतील तर तेही गिरीश महाजनांना माहीत नसतील, परंतु आम्ही पहिल्याच दिवसापासून सांगतो की भिंद्रनवालेंचं आम्ही समर्थन करत नाही. भिंद्रनवाले हा खलिस्तानी समर्थक होता. या देशाचे 2 तुकडे झाले पाहिजे अशा पद्धतीची फुटीरतावादी मानसिकता त्याची होती. कार्यक्रमाचं नाव शहीदी समागम असं होतं आणि ह्याच्यामध्ये ज्यांचा मृत्यू झालाय त्या शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ तो कार्यक्रम होता आणि स्टेजवरती भिंद्रनवालेंचा ची तस्वीर होती. नाही, शहीदांना स्मृती देणं किंवा शहीदांना अभिवादन करणं याच्यामध्ये काय चूक आहे? ज्या पद्धतीने 1984च्या दंगलीमध्ये अनेक भिंद्रनवालेंना शहीद मानता का तुम्ही? कारण तसा म्हणून त्यांच्या स्मृतींना अजिबात मानत नाही. भिंद्रनवालेला आम्ही शहीद मानत नाही. भिंद्रनवाले हा दहशतवादीच होता, तो फुटीरतावादीच होता, त्याचं कुणीही समर्थन करत नाही. गिरीश महाजनांनी भिंद्रनवालेचं समर्थन केलेलं नाही. गिरीश महाजनांनी उल्लेख केलाय की ऑपरेशन सिंदूरमध्ये निष्पाप मारले गेले त्याचा निषेध, आणि त्यांनी त्याच्या पुढे उल्लेख केलाय की दिल्लीमध्ये शेकडो शिखांच्या कत्तली झाल्या त्याचा निषेध केला. त्यांचं 2 कॉन्टेक्स्टमध्ये भाषण आहे. पहिला तो ऑपरेशन ब्ल्यू स्टार बद्दल आणि दुसरा उल्लेख त्यांनी दिल्लीमधल्या दंगलीचा केलाय, जो 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर शेकडो निरापराध लोकांना मारलं गेलं त्याचा उल्लेख देखील त्यांच्या काळा दिवस असंही म्हटलेलं आहे. ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये ज्या लोकांची हत्या झाली, ज्या निष्पाप लोकांची हत्या झाली त्याबद्दल त्यांनी निषेध केला. आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टारला तर काँग्रेसनेही चुकीचं म्हटलं होतं. स्वतः राहुल गांधींनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारला चुकीचं मानलं. पी चिदंबरम तत्कालीन गृहमंत्री होते, त्यांनी देखील सांगितलं की ऑपरेशन